Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. देश स्वतंत्र होऊन 70, 80, 100 वर्ष व्हायला लागलेत आता, तरीही इंग्रजाच्या काळातलेच रस्ते आम्हाला अजून आम्ही तेच रस्ते यूज करतोय. घरी माझा मुलगा दुखणीनं पडलेला आहे, माझे मिस्टर दुखणीनं पडलेले आहेत. कसं यायचं रोज? येऊ वाटत नाही ना, असल्या याच्यात बी वाटतंय, असल्या चिखलानी जायचं यायचं. मी सध्या धाराशिव मध्ये आहे. शिरडोन गावातून सौंदाणा आंबा या गावामध्ये मी जातोय. आमची गाडी मागे होती, गाडी बंद पडली कारण या सगळ्या रस्त्यामध्ये चिखल झालेला आहे. सौंदाणा आंबा गावाला जायला हा सुद्धा रस्ता आहे, पण या रस्त्यावरती गाडी जात नाही. ट्रॅक्टरने आम्ही त्या सौंदाणा आंबा गावामध्ये पोहोचतोय. याचं कारण असं आहे की त्या गावामध्ये प्रचंड नुकसान झालं आहे. मांजरा धरण किंवा मांजरा नदीमुळं त्या गावातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. पण या ट्रॅक्टरमधून प्रवास करताना तुम्ही बघा, या ट्रॅक्टरच्या खालच्या भागापर्यंत पाणी लागलेलं होतं. ही जी ट्रॉली आहे, ही ट्रॉली जरी छोटी असली तरी सुद्धा रस्त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात चिखल आहे. पायी सुद्धा माणूस कोणी चालत नाहीये. ट्रॅक्टर दिसला, ट्रॅक्टरवाल्याने लिफ्ट दिली म्हणून आम्ही त्या गावापर्यंत पोहोचू शकणार आहे. ज्या गावामध्ये पूरग्रस्तांना इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालं, गावातल्या शेतकऱ्यांचं, नागरिकांचं, तिथे जर जायला रस्ता नसेल तर मग ही कुठली परिस्थिती म्हणावी. आता त्या गावामध्ये मदतीचा ओघ सुद्धा वाढतोय. पण हा जर रस्ता बघितला तुम्ही, हा रस्ता आता तरी बरा आहे, पण मागे तुम्हाला व्हिज्युअल्स पाहायला मिळतील. तिथे पाणी तुंबलेलं होतं, त्या चाकातून पाणी उडत होतं अंगावर. तिथे चालताही पाणी येणार नाही, बैलगाडी सुद्धा निघू शकणार नाही, अशा प्रकारचा हा रस्ता होता. आणि हा रस्ता कुठे जातोय तर सौंदाणा आंबाला. शिरडोपासून हा मधला रस्ता आहे. कळंब विधानसभा मतदारसंघातला हा रस्ता आहे. त्यामुळं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये अनेक कामं होतात, पण जिथे अनेक शेतकरी किंवा अनेक पाणंद रस्ते आपण ज्याला म्हणतो, त्या रस्त्यांच्या कामाचं काय, त्याची क्वालिटी काय, तो रस्ता का झाला नाही, असे अनेकदा चर्चा होत असते. पण इथे हा रस्ता अर्ध्या वाटेपर्यंत करण्यात आला आहे. शिरडोपासून जर तुम्ही सौंदाणा आंबा या गावाकडे आलात तर निम्मा रस्ता झाला आहे, पण निम्म्या रस्त्यापासून तुम्हाला संपूर्णतः चिखल मिळेल. आणि आता इथे या रस्त्याची बघा तुम्ही, निम्मा तो मजबूत आहे, पण खालच्या भागाला जिथे ऊसाचं क्षेत्र होतं तिथे प्रचंड चिखल झालेला होता. हे व्हिडिओ करण्याचं कारण एवढंच आहे की ज्या वेळेला तुम्ही मुंबई पुण्याच्या बाहेर येता त्यावेळेला तुम्ही तिथल्या सिच्युएशन्स पाहता, त्यावेळेस कळतं की खरा ग्रामीण महाराष्ट्र काय. शिरडोनपासून आंबा सौंदाणा हे गाव समोर आहे आणि या गावामध्ये माझी गाडी तिकडे पलीकडे लागली कारण या रस्त्याने गाडी पुढे येऊ शकली नाही. त्या गावामध्ये आंबा सौंदाणा गावामध्ये प्रचंड नुकसान झालं आहे. त्या गावात मला पोहोचायचं होतं म्हणून मला ट्रॅक्टरमधून यावं लागलं आहे. या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत आम्ही मागे 1.5 ते 2 किलोमीटरपासून प्रवास करतोय. आणि तो केवळ प्रवास नाही तर तो धक्क्यांचा प्रवास आहे. तो कसा आहे तर सगळ्या रस्त्यामध्ये चिखल झाला आहे, अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे, ट्रॅक्टरच्या खालच्या भागाला पाणी लागलेलं होतं. ट्रॉलीसुद्धा पाणी शिरण्याची वेळ या ट्रॉलीमध्ये आलेली होती. इथे एक काका आहेत ज्यांच्या भावनासुद्धा अत्यंत तीव्र आहेत. काका, ह्या रस्त्याचं काम शेवटच्या वेळेस कधी झालेलं? या रस्त्याचं काम होऊन तकरीबन 3 वर्ष झालंय. तर ही शेतकऱ्याचे ही रस्त्याने बघा किती पाणी साठलंय. आणि शेतकऱ्याचे ऊस जाताना आम्हाला एवढी अडचण होती. देश स्वतंत्र होऊन 70, 80, 100 वर्ष व्हायला लागलेत आता, तरीही इंग्रजाच्या काळातलेच रस्ते आम्हाला अजून आम्ही तेच रस्ते यूज करतोय. अजून रस्त्याची काही सुधारणा नाही. शेतकऱ्याला जायचं म्हणलं तर कमरा इतकाला चिखलातून जावं लागतं शेतात. तर एवढे रस्ते जर व्यवस्थित झाले तर आमचे शेतातले माल शेतात जाताना आम्हाला अडचण येणार नाही, उसावा जायला आम्हाला ठीक होईल. एवढं जर केलं तर बरं होईल. पण हा रस्ता पावसामुळे खचलेला आहे की ऑलरेडी ते सिच्युएशन खराबच असतं? असं याचं 12 महिने असंच आहे. हे जर रिपेअरच झाले नाहीत कधी तर हे जेव्हा इंग्रजांच्या काळातले रस्ते अजून ह्याच्यावर कधी माती. हे काका जरी सांगत असले तरी या ताई इथून जात आहेत. तुम्ही कुठे जात होता? तिकडे शेतात जात होते, आता शेतातून घरी चालले. आणि कुठून आलात तुम्ही? शेतातून. पण इकडून घरी चालले? हा, शेतातून चालले. जाण्यासारखाच रस्ता नाही. कसं बिनविलाजानं आम्हाला शेतकऱ्याला जावंच लागतं. आम्हाला बिनविलाजानं जावं लागतं ना, विलाजच नाही ना आम्हाला. मग कसं जायचं? शेतात आलं तर वाटतं शेतातच राहावं असल्या उघड्या रानात. पण घरी सुद्धा जाऊन तुम्ही रोज येता इकडे? रोज 2 टाइम. घरी माझा मुलगा दुखणीनं पडलेला आहे, माझे मिस्टर दुखणीनं पडलेले आहेत. कसं यायचं रोज? येऊ वाटत नाही ना, असल्या याच्यात बी वाटतंय, असल्या चिखलानी जायचं यायचं. हा त्यांचा संताप आहे. पावसामुळे रस्ता खचलाय, रस्ता खराब झालाय, ह्याच्याबद्दल चर्चा होईल. पण ही रस्त्याची दशा तर बघा, जिथून पायी सुद्धा चालता येत नाहीत. त्या काकूंच्या डोळ्यात अश्रू आहेत. हे कोण बघणार आहेत? स्थानिक आमदार बघणार आहेत, स्थानिक खासदार बघणार आहेत की सरकार बघणार आहे? बघावं लागेल.
नुकसानग्रस्तांची पाहणी करायला लोक येतात. आम्ही इथपर्यंत पोहोचलो म्हणून आम्हाला रस्ता कळलाय. त्यामुळं यांचा संताप, त्यांचे अश्रू, त्यांचं भावनिक होणे साहजिक आहे. सरकारला या गोष्टी बघाव्या लागतील. पण हा रस्ता शेवटच्या वेळेस कधी बनला होता तुम्हाला कधी मला आठवतं? तर आठवत नाही. 30 वर्ष झाले माझं लग्न 30 होऊन. वर्ष झाले. हो, तरी कधीच आठवलं नाही एक ट्रॅक्टर मरून पडलाय म्हणून. पण तो आपण ज्या गावातून तिकडून त्या चौकातून आलो तिथला अर्धा रस्ता झालाय आणि अर्धा रस्ता अर्धा तर असाच या, अर्धा असाच राहिला ना. 3 वर्षाखाली हा. झालाय ती. मग हे कसं वागायचं बाया पोरांनी? कुणीच घरात नसल्यावर किती बाया माणसांना अडचण आहे सांगा बरं तुम्ही. ते काकू भाऊक आहेत आणि हा मुद्दा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा लक्षात घेण्यासारखा. मी तुम्हाला त्या रस्त्याने येताना ते व्हिज्युअल दाखवले. मी सांगितलं सुद्धा तुम्हाला की त्या रस्त्याची अवस्था काय. पण ते काका सुद्धा म्हणतात की मागच्या 30 वर्षांपासून हा रस्ता झाला नाही. आणि काकू सांगतात की माझं लग्न झाल्यापासून त्यांच्या लग्नाला 30 वर्ष झालीत, रस्ता अजून झालेला नाही. त्यामुळं सरकारला नुकसानग्रस्तांना मदत द्यायची का तर त्याच्याबद्दलची शासकीय प्रक्रिया सुरू आहे. पण या रस्त्यांचं काय मराठवाड्यातल्या एकीकडे समृद्धी बांधला जातोय, दुसरीकडे त्या शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू आहे, पुणे रिंग रोड सुरू आहे. असे मोठे मोठे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये कर्ज काढून केले जात आहेत. पण शेतकऱ्यांच्या बांधावरच्या रस्त्यांचं काय? हा रस्ता कधीतरी चर्चेत येणार आहे की नाही? शेतकऱ्यांचं पण आयुष्य आहे ते कधी स्वीकारलं जाणार आहे की नाही? हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं तुमच्या काय भावना आहेत, तुमचं म्हणणं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तुमची मतं मांडा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामॅन गोपाल सोबत मी आतिक धाराशिव.